नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC कॉम्प्युटर सायन्सच्या स्टॅटिस्टिक पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट चॅप्टर 1 डेटा कंडेन्सेशन अँड ग्राफिकल मेथड्समध्ये आपण काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत. नंबर 1, इन इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन डॅश डॅश डॅश. ऑप्शन ए, अप्पर लिमिट इज इन्क्लुडेड इन द सेम क्लास. Option P, lower limit is excluded in the same class. Option C, both the limits excluded in the class. And option D, no one of the above. मित्रांनो, 100 to 199, 200 to 299, 300 to 399 and so on. हा जो टेबल तुम्हाला दिसतोय यामध्ये हा जो 100 आहे हा लोअर लिमिट आहे आणि 199 हा या क्लासचा अप्पर लिमिट आहे. सो 100 इज लोअर लिमिट अँड 199 इज अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास. दिस इज फर्स्ट क्लास. नाउ सेकंड क्लास, 200 is lower limit, 299 is upper limit. In this way the limits are given. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. इन दिस क्लास, दॅट इज फर्स्ट क्लास, दॅट इज 100 to 199, या क्लासमध्ये समजा तुम्हाला 199 ही फिगर इन्क्लूड करायची असेल तर तुम्ही ती या क्लासमध्ये की या क्लासमध्ये ती इन्क्लूड करणार हा प्रश्न येतो. तर साहजिक आहे या क्लासमध्ये इथं 199 इन्क्लूड करण्याचा चान्सच नाही. म्हणजे या इथं ती एंट्री तुम्ही इन्क्लूड करू शकता. 199 ही या क्लासमध्ये इन्क्लूड होणारी एंट्री होय. याचा अर्थ अप्पर लिमिट हा त्याच क्लासमध्ये इन्क्लूड होतो आणि म्हणून इन दिस क्लास एंट्री 199 कॅन बी इन्क्लुडेड इन द सेम क्लास, असा त्याचा अर्थ. म्हणजे काय? दॅट इज अप्पर लिमिट ऑफ द क्लास इज इन्क्लुडेड इन द सेम क्लास. म्हणून आम्हाला ऑप्शन निवडावा लागेल तो ए. सो आन्सर इज ऑप्शन ए, अप्पर लिमिट इज इन्क्लुडेड इन द सेम क्लास. एक्झाम्पल 2 बघा. इन एक्सक्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन डॅश डॅश डॅश. Option A, lower limits are excluded. B, upper limits are excluded. C, both the limits are excluded. D, no one of the above. परत बघा. हा क्लास कन्सिडर करा. हा डेटा, हा ऑब्झर्वेशन टेबल नीट समजून घ्या. कन्सिडर द फॉलोइंग टेबल. That means this 100 to 200, 200 to 300, 300 to 400 and so on. In the class 100 to 200, समजा हा पहिला क्लास, एंट्री 200 is not included in the same class. म्हणजे आता जर तुला 200 ही एंट्री इन्क्लूड करायची तर तू या क्लासमध्ये इन्क्लूड करणार नाही. ती एंट्री जाणार या क्लासमध्ये, म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये. म्हणजे ज्याचा लोअर लिमिट 200 आहे त्याच्या क्लासमध्ये तुम्ही ती एंट्री करणार. ज्याचा अप्पर क्लास 200 आहे त्यामध्ये ती एंट्री होऊ शकत नाही. म्हणून इन द क्लास 100 to 200, एंट्री 200 इज नॉट इन्क्लुडेड इन द सेम क्लास. On the other hand, 200 is included in the next class. म्हणजे त्याच्या पुढचा क्लास, दॅट इज 200 to 300. म्हणजे 200 ची एंट्री या क्लासमध्ये होईल. म्हणजे ज्याचा लोअर लिमिट 200 आहे त्याच्यातच ती एंट्री होईल. ज्याचा अप्पर लिमिट 200 आहे त्यामध्ये मात्र ती एंट्री होऊ शकणार नाही. सो काय झालं? दॅट इज अप्पर लिमिट्स आर एक्सक्लुडेड. म्हणजे यामध्ये
जर ती संख्या 200 म्हणजे अप्पर लिमिट इतकी आली तर ती यात एक्सक्लूड करतात, म्हणजे इन्क्लूड करत नाही, म्हणजे एक्सक्लूड करतात, म्हणजे यात ती एंट्री लिहित नाही थोडक्यात हा, किंवा ती एंट्री यात समाविष्ट होत नाही हा त्याचा अर्थ. म्हणून आपण या क्वेश्चनसाठी ऑप्शन बी निवडणार. अप्पर लिमिट्स आर एक्सक्लुडेड. एक्सक्लुडेड म्हणजे त्यात ते इन्क्लूड होत नाही, समाविष्ट होत नाही असा त्याचा अर्थ. क्वेश्चन 3 बघ. अप्पर लिमिट ऑफ वन क्लास इज नॉट ऑब्झर्व्ड इन सक्सिडिंग क्लास इन डॅश डॅश डॅश. म्हणजे एखाद्या क्लासचं अप्पर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासमध्ये आढळत नाही, ती मेथड कोणची? तर सांगायचं थोडक्यात असं की जे आपण क्लास असे लिहितो 100 to 200, 200 to 300, यामध्ये हा अप्पर लिमिट सक्सिडिंग म्हणजे त्याच्या पुढच्या क्लासमध्ये पण दिसतो, ऑब्झर्व होतो. म्हणजे ही मेथड एक्सक्लुझिव्ह मेथड आहे. पण नॉट ऑब्झर्व्ड म्हणजे अशी मेथड नॉट ऑब्झर्व्ड म्हणजे त्यामध्ये अप्पर लिमिट एखाद्या क्लासचा त्याच्या पुढच्या क्लासमध्ये दिसत नाही, ती मेथड आहे इन्क्लुझिव्ह मेथड. फॉर एक्झाम्पल बघ, हे बघ, ही इन्क्लुझिव्ह मेथड. या मेथडमध्ये या क्लासचा अप्पर क्लास आहे 199, तो त्याच्या पुढच्या क्लासमध्ये दिसत नाही, म्हणजे सक्सिडिंग क्लासमध्ये दिसत नाही. कुठं दिसतोय? याचा अर्थ अप्पर लिमिट ज्या क्लासचा आहे तो त्याच्या पुढच्या क्लासमध्ये दिसत नाही, ती इन्क्लुझिव्ह मेथड होय. म्हणून या प्रश्नाचा ऑप्शन ए इन्क्लुझिव्ह मेथड आपण निवडणार. मग पुढचा क्वेश्चन आपल्याला असा पण विचारला जाऊ शकतो, अप्पर लिमिट ऑफ वन क्लास इज ऑब्झर्व इन सक्सिडिंग क्लास इन डॅश डॅश डॅश. म्हणजे एखाद्या क्लासचा अप्पर लिमिट त्याच्या पुढच्या, सक्सिडिंग म्हणजे त्याच्या पुढच्या क्लासमध्ये ऑब्झर्व होतो म्हणजे दिसतो, ती मेथड कोणची? तर अर्थात ती मेथड एक्सक्लुझिव्ह मेथड आहे. हे बघ, आपण या ठिकाणी या दोन मेथड बघितल्या. ही इन्क्लुझिव्ह मेथड आहे बघ, यामध्ये हा क्लासचा अप्पर लिमिट आहे, जो इथं दिसतो तो त्याच्या पुढच्या क्लासमध्ये दिसत नाही. पण एक्सक्लुझिव्ह मेथड बघ, 100 to 200 परत 200 to 300 असा क्लास कंटिन्यू होतो, म्हणजे या क्लासचा अप्पर लिमिट तुला त्याच्या पुढच्या क्लासमध्ये पण आढळतो, ती मेथड आहे एक्सक्लुझिव्ह मेथड. म्हणून आपण ऑप्शन बी निवडला, एक्सक्लुझिव्ह मेथड. क्वेश्चन 5 बघ. द मिड पॉइंट्स ऑफ क्लास इंटरवल आर डॅश डॅश डॅश. मिड पॉइंट ऑफ क्लास इंटरवल काय असतात? क्लास विड्थ, क्लास बाउंड्रीज, क्लास मार्क किंवा नो वन ऑफ दीज. तर नीट बघ, हा क्लास मार्क म्हणजे काय माहिती का? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट बाय 2. तर क्लास मार्क म्हणजे काय? या दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजेच मिड पॉइंट ऑफ क्लास इंटरवल. हा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे क्लास इंटरवल आहेत, आणि या दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे तो त्याचा मिड पॉइंट काढला जातोय. म्हणून आपण असं लिहिणार, मिड पॉइंट ऑफ क्लास इंटरवल आर क्लास मार्क, म्हणजे ऑप्शन सी. एक्झाम्पल 6 बघ. ए क्लास इन विच वन ऑफ द लिमिट्स इज नॉट स्पेसिफाईड इज कॉल्ड डॅश डॅश डॅश. क्लास इंटरवलमध्ये तुला माहिती आहे, हा लोअर लिमिट, हा अप्पर लिमिट, हा लोअर लिमिट, हा अप्पर लिमिट, म्हणजे दोन्ही पण लिमिट अप्पर आणि लोअर क्लासमध्ये दिसतात. पण असा क्लास की ज्यामध्ये कुणीतरी एक लिमिट त्याच्यात स्पेसिफाय केलेलं म्हणजे नमूद केलेलं नसतो, तो क्लास नाव काय त्याचं? तर ए ऑप्शन आहे ओपन एंड क्लास, बी ऑप्शन आहे बाउंडेड क्लास,
सी अनबाउंडेड क्लास आणि डी ऑप्शन आहे नो वन ऑफ दीज. तर लक्षात ठेव, हा ओपन एंड क्लास असा असतो की ज्याचं वन ऑफ द लिमिट लोअर म्हण किंवा अप्पर म्हण दोन्हीपैकी काहीतरी एक किंवा दोन्ही स्पेसिफाय केलेले नसतात, म्हणजे नमूद केलेले नसतात. वन ऑफ कोणीतरी एक. आता यामध्ये बिलो 100 म्हणलं आहे, म्हणजे याचं अप्पर लिमिट आहे 100 पण लोअर लिमिट नाही सांगितलं. जसं पुढं 100 to 200, 200 to 300 हे सांगितलं आहे, पण पुढचा क्लास बघ 300 अँड अबव म्हटलं आहे. हा अबव कोण स्पेसिफिकली सांगितलेलं नाही आहे. खास करून विशेष करून हा कोण हे नाही सांगितलेलं. आणि जेव्हा असं बिलो 100 किंवा अबव असे जेव्हा शब्द वापरलेले असतात क्लास इंटरवलमध्ये, त्याला आपण ओपन एंड क्लास असं म्हणतो. म्हणून आपण ऑप्शन ए निवडणार, ओपन एंड क्लास. क्वेश्चन नंबर 7 बघ. इफ द क्लासेस आर ॲज फॉलोज. समजा तुला असे क्लास दिले 0 to 9, 10 ते 19, 20 ते 29 डॅश डॅश. देन द क्लास विड्थ्स आर. तर ती क्लास विड्थ ए 9, बी 10, सी 9.5 आणि डी 10.5. तर क्लास विड्थ आपण कशा पद्धतीनं काढू शकतो ते पण समजून घे. सो क्लास विड्थ म्हणजे अप्पर बाउंड्री मायनस लोअर बाउंड्री. बाउंड्री असते ना अप्पर आणि लोअर, त्यांची सबट्रॅक्शन ने तुला क्लास विड्थ मिळते. हे एक. दुसरं, लोअर लिमिट ऑफ सक्सिडिंग क्लास मायनस लोअर लिमिट ऑफ द क्लास अंडर कन्सिडरेशन. म्हणजे तुम्ही जो क्लास विचार करताय त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आणि त्या क्लासचं लोअर लिमिट तुम्ही वजाबाकी करता तर तुला क्लास विड्थ कळत असते. हा क्लास 100 to 200 तुला विड्थ पाहिजे असेल तर एकतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, थोडक्यात अप्पर बाउंड्री मायनस लोअर बाउंड्री जर तू घेतलीस तर तुला क्लास विड्थ कळते. किंवा या क्लासचा मी विचार करतोय तर याच्या पुढच्या क्लासची लोअर लिमिट आणि या क्लासचं लोअर लिमिट यांची सबट्रॅक्शन म्हणजेच क्लास विड्थ आपण असं म्हणू शकतो. किंवा जसं लोअर लिमिट तुम्ही विचार घेतला होता या लोअर लिमिटची सबट्रॅक्शन, त्याचप्रमाणे तुम्ही म्हणू शकता अप्पर लिमिट ऑफ कन्सिडरिंग क्लास मायनस अप्पर लिमिट ऑफ सक्सिडिंग क्लास, या दोघांची वजाबाकी अप्पर लिमिटची, म्हणजे तुला क्लास विड्थ कळते. आपण विड्थ काढण्यासाठी हा क्लास जर आपण विचारात घेतला कोणता पण एक, तर हा क्लास तो कंटिन्यूस करून घ्यायचा असतो. याचा अप्पर लिमिट 9 आहे तर याचं लोअर लिमिट 10 आहे. याचं अप्पर लिमिट आणि याचं लोअर लिमिट पुढच्याचं समान पाहिजे. ते समान करण्यासाठी आपण काय करतो, लोअर लिमिटमधून 0.5 वजा करतो आणि अप्पर लिमिटमध्ये 0.5 मिळवतो. म्हणजे हा क्लास कसा होतो 9.5 to 19.5, म्हणजे 19.5 हा अप्पर बाउंड्री झाली. तर हे 5.5 वजा केलं म्हणजे 9.5 ही लोअर बाउंड्री झाली. आणि या दोघांची वजाबाकी म्हणजेच तुम्हाला क्लास विड्थ कळत असते. तर हे दोन क्लास तू विचारात घे. याला आपण 0.5 ने वाढवतो जो अप्पर क्लास असतो तो, आणि याला आपण 0.5 ने कमी करत असतो. म्हणून अप्पर लिमिट ऑफ दिस क्लास विच इज वी आर कन्सिडरिंग मायनस अप्पर लिमिट ऑफ प्रेसिडिंग क्लास. म्हणजे हा क्लास जर तू विचारात घेतोय तर त्याच्या पुढच्या क्लासचा अप्पर म्हणजे हा सक्सिडिंग क्लासचा अप्पर लिमिट यांची वजाबाकी कर. याला कसं लिहिशील तू
19.5. याला कसं लिहिशील तू? 9.5. म्हणजे 0.5 हा कमी करायचा, 0.5 हा वाढवायचा, 0.5 हा कमी करायचा, 0.5 हा वाढवायचा. हे दोन आहेत. हा अप्पर आहे आणि नंतरचा हा अप्पर आहे. किंवा अप्पर लिमिट, अप्पर लिमिट, या दोघांची तुम्ही सबट्रॅक्शन करायची आणि ती आम्हाला मिळते 19.5 मायनस 9.5. हे दोन्हीही अप्पर लिमिट आहेत. तर या दोघांची सबट्रॅक्शन आपण अशी करतो, 19.5 मायनस 9.5 दॅट इज 10. सो ऑप्शन बी 10 हे त्याचं उत्तर होणार. 8वा क्वेश्चन बघ. इफ द क्लासेस आर ॲज फॉलोज 10 to 20, 20 to 30, 30 to 40 डॅश डॅश. तर देन क्लास विड्थ इज. मग क्लास विड्थ कशी करतात? क्लास विड्थ म्हणजे लोअर लिमिट ऑफ सक्सिडिंग क्लास मायनस लोअर लिमिट ऑफ क्लास अंडर कन्सिडरेशन. म्हणजे ज्या क्लासचा तुम्ही विचार करता त्याचं लोअर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासच्या लोअर लिमिटमधून वजा करायचं. म्हणजे लोअर लिमिट 2 क्लासची जर तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला क्लास विड्थ कळणार. सक्सिडिंग म्हणजे पुढच्या क्लासची लोअर लिमिट आहे 20, तर त्याच्या मागच्या क्लासची लोअर लिमिट आहे 10. अशा रीतीने 20 मायनस 10 दॅट इज 10. सो आन्सर इज 10. दॅट इज क्लास विड्थ इज 10. Histogram helps to get an idea about number 1, that is option A, about the spread of distribution. Option B, about the shape of distribution. Number C, about the pattern of the variation. आणि D, all of the above. तर लक्षात ठेव, ह्या सगळ्या गोष्टीनं स्प्रेड ऑफ डिस्ट्रीब्युशन, शेप ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि पॅटर्न ऑफ व्हेरिएशन ह्या तीनही गोष्टी हिस्टोग्रामवरून आम्हाला मिळत असतात किंवा हिस्टोग्राम काढण्यासाठी आम्हाला या गोष्टींचा उपयोग होतो. सो ऑप्शन इज ऑल ऑफ द अबोव. इन हिस्टोग्राम, नेक्स्ट बघ. इन हिस्टोग्राम ऑप्शन ए आहे द रेक्टँगल आर ऑफ सेम हाईट. बी ऑप्शन असा आहे रेक्टँगल्स आर ऑफ सेम विड्थ. आणि ऑप्शन सी असा आहे एरिया ऑफ रेक्टँगल्स इज प्रपोर्शनल टू द क्लास फ्रिक्वेन्सीज. आणि फायनली नो वन ऑफ द अबोव. तर तू लक्षात घे की सी हा ऑप्शन त्याचं उत्तर आहे. द एरिया ऑफ रेक्टँगल्स इज प्रपोर्शनल टू क्लास फ्रिक्वेन्सीज. 11वा क्वेश्चन बघ. लेस दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आर डॅश डॅश डॅश. ए, नॉन इन्क्रीजिंग. बी, नॉन डिक्रीजिंग. सी, कॉन्स्टंट. and D, not of any specific nature. हे बघ, हा आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. तो असा खालून वर गेला पण तो वाढतच गेला, रिटर्न येऊन कमी झाला नाही. हा आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. त्याच्या उलट हा आहे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. हा कर्व खाली उतरत गेला म्हणजे कमी होत गेला. या दोन ग्राफमधला हा फरक लक्षात ठेव. हा इन्क्रीजिंग आहे तर हा डिक्रीजिंग आहे. तुला क्वेश्चन असं विचारला की लेस दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ह्या म्हणजे हा बघ कसा आहे, सदैव वाढत जाणार आहे, तो कमी होणारा नाही आहे. म्हणून आपण ऑप्शन लिहू शकतो की नॉन डिक्रीजिंग.
म्हणजे हा आलेख डिक्रीज होत नाही, कमी होत नाही, तो वाढतच जातो असा. मग नेक्स्ट क्वेश्चन पण असं आहे, फॉर लेस दॅन टाइप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व डॅश डॅश ऑफ क्लासेस आर टेकन ऑन एक्स ॲक्सिस. ए ऑप्शन आहे अप्पर बाउंड्रीज, बी ऑप्शन आहे लोअर बाउंड्रीज, सी ऑप्शन आहे मिड व्हॅल्यूज ऑफ क्लास आणि डी ए नो वन ऑफ द अबव. तर याचं उत्तर आपण सांगू शकतो की ए अप्पर बाउंड्रीज. म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये आपण अप्पर बाउंड्रीज ऑफ क्लासेस एक्स ॲक्सिसवर घेत असतो. क्वेश्चन 13 बघ, फॉर मोर दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व डॅश 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 ऑफ क्लासेस आर टेकन ऑन वाय ॲक्सिस. तर साहजिक आहे मोर दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये आपण लोअर बाउंड्रीज ऑफ द क्लास विचारात घेत असतो, म्हणून ऑप्शन बी हे त्याचं उत्तर होईल. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ऑफ द डॅश डॅश डॅश. नंबर ए फर्स्ट क्लास इज 0. नंबर बी लास्ट क्लास इज 0. नंबर सी फर्स्ट क्लास इज द टोटल फ्रिक्वेन्सी. आणि फायनली डी लास्ट क्लास इज द टोटल फ्रिक्वेन्सी. तर आता समजून घे याचा एक्झॅक्टली काय अर्थ होतो. इन केस ऑफ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॉलम we start from first entry in frequency column and go on adding stepwise. Therefore, total frequency we get in the last class. या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व जो असतो त्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये घेत असतो आणि ॲड करून आपण पुढची एंट्री त्याच्यात ॲड करत जात असतो. म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये जी फ्रिक्वेन्सी ती ॲज इट इज ठेवावं लागते. मग पुढच्या रोमध्ये आपण त्या रोची फ्रिक्वेन्सी प्रिव्हियस फ्रिक्वेन्सीमध्ये ॲड करतो आणि ती ॲडिशन करून लिहितो. मग ती ॲडिशन परत खाली घेतो, त्या क्लासची फ्रिक्वेन्सी त्याच्यात ॲड करतो, टोटल करून परत शेजारी लिहितो. अशा रीतीनं ही प्रोसेस पुढं कंटिन्यू चालत राहते. मग एक्झॅक्टली ऑपोजिट टू लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वी स्टार्ट फ्रॉम लास्ट एंट्री इन द फ्रिक्वेन्सी कॉलम. सो टोटल फ्रिक्वेन्सी वी गेट इन द फर्स्ट क्लास काय असणार? आन्सर डी हे त्याचं उत्तर असेल. क्वेश्चन 15, more than cumulative frequencies of dash dash dash. First class is 0, last class is 0, first class is the total frequency, last class is the total frequency. तर हा आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आहे. यामध्ये आपण काय करत असतो, फर्स्ट क्लास इज टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे मोर दॅनमध्ये आपण फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये खालून बेरीज करत येत असतो. सगळ्या फ्रिक्वेन्सीची टोटल बनते ती फर्स्ट क्लासमध्ये. सो ऑप्शन इज सी, दॅट फर्स्ट क्लास इज द टोटल फ्रिक्वेन्सी. क्वेश्चन नंबर 16 बघ, मोर दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आर डॅश डॅश डॅश. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ज्या आपण काढतो त्या नॉन इन्क्रीजिंग, नॉन डिक्रीजिंग, कॉन्स्टंट अँड नॉट ऑफ एनी स्पेसिफिक नेचर असा क्वेश्चन आहे. तर आपण त्याचं उत्तर मोर दॅनमध्ये ते नॉन इन्क्रीजिंग असतात. म्हणजे मोर दॅनमध्ये आपण जो आलेख काढतो तो खाली उतरत येत असतो. दॅट इज मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे तो कधीच इन्क्रीज होणारा नसतो. नॉन इन्क्रीजिंग म्हणजे तो इन्क्रीज होत नाही, म्हणजे तो डिक्रीजिंग असतो. हे लक्षात घ्या.
आपण चॅप्टर 2ला सुरुवात करू आता. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा आहे चॅप्टर 2. क्वेश्चन 1 आहे, अर्थमेटिक मीन इज गिव्हन बाय द फॉर्म्युला. अर्थमेटिक मीनचा फॉर्म्युला काय असतो या चारपैकी? तर तो सी हा असतो. बघ नीट लक्षात घे. सम ऑफ एक्स आय अपॉन एन. सर्व अंकांची बेरीज, सर्व ऑब्झर्वेशन्सची बेरीज भागिले ते किती ऑब्झर्वेशन आहे त्या संख्येनं भागलं की आम्हाला अर्थमॅटिक मीन मिळते. वी नो दॅट अर्थमॅटिक मीन इज द सम ऑफ ऑब्झर्वेशन्स, दॅट इज समेशन एक्स आय. इफ एक्स आय आर ऑब्झर्वेशन्स देन सम ऑफ एक्स आय म्हणजे सगळ्यांची बेरीज आम्हाला करावी लागते, अँड विच इज डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दॅट इज एन. म्हणून सम ऑफ ऑल एंट्रीजला आपण किती एलिमेंट्स आहेत, किती एंट्रीज आहेत त्यांची बेरीज भागिले त्यांची संख्या म्हणजे फॉर्म्युला झाला सम ऑफ एक्स आय अपॉन एन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सेंट्रल व्हॅल्यू? अर्थमॅटिक मीन, मोड, मेडियन आणि स्टँडर्ड डेविएशन. तर लक्षात घे, स्टँडर्ड डेविएशन हा सेंट्रल व्हॅल्यू होत नाही. क्वेश्चन नंबर 17 बघ. ए ग्रुप ऑफ 20 ऑब्झर्वेशन्स हॅज अर्थमॅटिक मीन 100. इफ each observation is doubled, the mean will be dash dash. 22, 200, 102 आणि no one of the above. तुला अर्थमॅटिक मीन कसा मिळतो हे माहिती? सम ऑफ ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हिअर ईच ऑब्झर्वेशन इज डबल्ड. याचा अर्थ काय? सम ऑफ ऑब्झर्वेशन विल बी डबल. प्रत्येक एंट्री, प्रत्येक ऑब्झर्वेशन तुम्ही डबल लिहित गेलात तर साहजिक आहे त्या सर्व अंकांची बेरीजसुद्धा पूर्वीपेक्षा डबल होणार आहे. परंतु नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तर तेच आहेत, ते बदलले नाही. फक्त ते प्रत्येक ऑब्झर्वेशनला आपण डबल करत गेलो म्हणजे अर्थमॅटिक मीन ऑल्सो डबल. म्हणून अर्थमॅटिक मीनसुद्धा बदलणार जर तू ऑब्झर्वेशन, प्रत्येक ऑब्झर्वेशन डबल करत गेलात. 10 आहे तर 20 लिहित गेलात तर त्याची टोटल पण पूर्वीपेक्षा डबल येणार आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तर तितकेच आहेत. त्याने भागलं तर ते शेवटी अर्थमॅटिक मीन मिळतो. तो सुद्धा मूळ जो दिला होता त्याच्या डबल असतो, हे लक्षात ठेवायचं. जर अर्थमॅटिक मीन 100 आहे तर नेक्स्ट अर्थमॅटिक मीन त्याच्या डबल म्हणजे 200 असणार. सो आन्सर इज बी 200. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.